बघा, ब्रह्मपुत्रा नदीचा उगम जो आहे तो तिबेटमध्ये चेमायुगडुंग या हिमनदीपासून होतो आणि तिला वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. त्यापैकीच या ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला विचारलाय जोड्या लावामध्ये. इथं जर बघितलं तर तिबेट, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि बांगलादेश अशा वेगवेगळ्या भागामधून ही नदी वाहते आहे आणि तिला या नदीची ही नावं तुम्हाला पाहायला मिळतील. आता जेव्हा तिचा उगम होतो कुठं तर तिबेटमध्ये, तेव्हा तिला या ठिकाणी सांगपो या नावानं ओळखलं जातं. अरुणाचल प्रदेशमध्ये तिला या ठिकाणी दिहांग म्हणतात. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा म्हणतात, तर बांगलादेशमध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी तिला जमुना असं म्हटलं जातं. आता अशा पद्धतीनं आणि त्याचबरोबर उर्वरित जो तिबेटच्या व्यतिरिक्त चीनचा भाग आहे त्या भागामध्ये तिला यार्लू जांगबो या नावानं ओळखलं जातं. तर याच नदीपात्रामध्ये आपल्याला माहितीये की जगातलं सगळ्यात नदीपात्रातलं मोठं बेट हे या असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि या नदीची एकूण लांबी किती आहे ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.